शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वी काही शतके इस्लामी सत्तेचे सावट या देशावर पडले होते. विधर्मी, विदेशी आणि विजातीय अशा जेत्यांनी ही भूमी पादाक्रांत केली होती. उत्तरेकडून काबूल कंधारपासून नर्मदेच्या तीरापर्यंत मोगलांचे साम्राज्य पसरले होते. दक्षिणेत बहमनी राज्याच्या अवशेषाने अवघे अवकाश व्यापले होते. भूमिपुत्रांना स्वदेशात स्थान उरले नव्हते. यवनी आक्रमणाच्या लाटेमागून लाटा येत होत्या, ते परतवण्याचे सामर्थ्य कुणातही उरले नव्हते. रजपुतांनी 3 शतके शर्कीचा प्रयत्न केला, त्यांनाही फारसे यश आले नाही. शेवटी हे आक्रमण परतवून ठामपणे उभे राहिले ते महाराष्ट्रातील मराठे. या निरक्षर मराठ्यांचा पराक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहावा, एवढा त्यांचा तेजस्वी इतिहास घडला तरी कसा? या इतिहासाचा निर्माता आणि भाग्यविधाता तरी कोण? शिवछत्रपती हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत. ध्येयवाद, राष्ट्रप्रेम, जिद्द या गुणांच्या बळावर अत्याचाराविरुद्ध, अनाचाराविरुद्ध, अधर्माविरुद्ध लढता येते हा भाव मराठ्यांच्या ठायी निर्माण केला तो शिवछत्रपतींनी. अनाचाराविरुद्ध लढा देण्याची वेळ जेव्हा जेव्हा येईल तेव्हा छत्रपती हे भारतवर्षाचे मार्गदर्शक ठरतील. आज आपण 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात उभे आहोत. भारतीय प्रजासत्ताक, लोकशाही आणि समाजवाद या संकल्पनांचे जागरण करीत आहे. सर्व अंगाने देशाची बांधणी चालू आहे. या कार्याला एक वेगळेच परिमाण प्रदान करण्याची शक्ती शिवछत्रपतींच्या चरित्रात आहे. शिवछत्रपतींच्या चरित्राचा वेध घेण्याचा प्रयत्न समर्थ रामदासांनी यापूर्वीच केला आहे. छत्रपतींचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, निश्चयाचा महामेरू, भौत जनाची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या श्रीमंत योग्याचे वर्णन करताना रामदासांच्या रसवंतीला भर येतो. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जानता राजा या शब्दात समर्थांनी छत्रपतींचा गौरव केला आहे. संभाजी राजांना लिहिलेल्या एका पत्रात समर्थ सांगतात, शिवराजाशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी तरलोकी परावे कीर्तिरूपी. वर्तमान युगात राजा, राजपद, राज्याभिषेक हे शब्द उरले नाहीत, ते कालबाह्य ठरले आहेत. पण म्हणून देशभक्ती, न्यायनीती, धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा विचार संपणार आहे थोडाच. त्या विचाराला दिशा देण्याचे सामर्थ्य शिवचरित्रात आहे. विविध विद्यापीठातील जाणते प्राध्यापक आग्रहपूर्वक सांगत आहेत की मातृभाषेतून अध्ययन करीत राहावे, ते अधिक स्वाभाविक आहे. शिवछत्रपतींनी 350 वर्षापूर्वी याच प्रकारचा आग्रह धरला नव्हता का? मराठीला राजभाषेचा गौरव लाभावा यासाठीच ना छत्रपतींनी राज्य व्यवहार कोशाची रचना केली. राज्यकर्ते आणि प्रजाजन यांच्या विचार विनिमयाचे माध्यम एकच असावे या मताचे प्रतिपादन छत्रपतींनी केले नसेल, पण त्यांची धारणा मात्र तीच होती. ज्ञानदेवाने मराठी भाषेचा कैवार घेतला आणि सर्वत्र ब्रह्मविद्येचा सुकार केला. छत्रपतींनी राष्ट्रधर्माच्या परित्राणासाठी मातृभाषेचा आश्रय घेतला. मतदानाच्या आजच्या जमान्यात आपण तळागाळाच्या माणसाच्या उद्धाराची वार्ता करतो, पण महाराजांनी खरोखरच दीनदलितांना, गोरगरिबांना जेवढ केले आणि त्यांच्या हातून स्वराज्याचे बांधकाम करून घेतले. तानाजी, येसाजी, नेताजी, बाजी ही सर्व नावे जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात.